नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण फ्रीजशिवाय 1 वर्ष टिकणारे लिंबू शरबतचे प्रीमिक्स बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर या रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर लिंबू शरबत प्रीमिक्स बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 पाव लिंब घेतलेले आहे आणि प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला बिना टाकाची शक्यतो लिंब निवडून घ्यायची आणि बाजारातून छान लिंब आणल्यानंतर आपल्याला ही लिंब मिठाच्या पाण्यामध्ये टाकून छान क्लीन धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर ही लिंब पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर घेतलेली सर्व लिंब आपल्याला कट करायची। लिंब कट करण्यासाठी आपल्याला स्वच्छ आणि कोरडा चाकू वापरायचा आहे आणि त्यानंतर लिंबाचा रस मोजण्यासाठी आपल्याला घरातील एखादी वाटी किंवा कप घ्यायचा आहे आणि लिंब कट करून आपल्याला वाटीमध्ये सर्व लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी सेम पद्धतीने सर्व लिंब कट करून घेतली आणि लिंबाचा रस आहे तो वाटीमध्ये काढून घेतला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल 1 पाव लिंबामध्ये या ठिकाणी आपला पाऊण वाटी लिंबाचा रस निघालेला आहे। त्यानंतर आता हा लिंबाचा रस आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये असा पसरून टाकायचा आहे आणि त्यानंतर ज्या वाटीत आपण लिंबाचा रस मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर आता या लिंबाच्या रसामध्ये आपल्याला 3 पाऊण वाटी साखर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जर हे प्रीमिक्स खूप गोड हवं असेल तर तुम्ही 3 वाटीऐवजी 4 वाटी साखर सुद्धा या लिंबाच्या रसामध्ये टाकून घेऊ शकता। साखर टाकून झाल्यानंतर आपल्याला या लिंबाच्या रसामध्ये ही साखर चमच्याने अशी छान मिक्स करून घ्यायची आहे। आणि तुम्हाला जर हे प्रीमिक्स जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी एका ताटाऐवजी 2 ताटाचा सुद्धा वापर करू शकता। तर या ठिकाणी रसमध्ये आपली साखर पूर्णपणे मिक्स झाली। मिक्स झाल्यानंतर साखर अशी ताटामध्ये पसरून घ्यायची। पसरून झाल्यानंतर चमच्याला लागलेली साखर आहे ती ताटामध्ये काढून घ्यायची। त्यानंतर आपल्याला या ताटाच्या वरती एक ताट ठेवायचं आणि हे ताट आपल्याला फॅनच्या हवेखाली ठेवायचे। लक्षात असू द्यायचं आहे की या ताटाला अजिबात आपल्याला ऊन लागू द्यायचं नाही। हे ताट पूर्णपणे थंड ठिकाणी ठेवायचं आहे। तर या ठिकाणी आता 2 दिवस झाले आहे। 2 दिवसानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल लिंबाच्या रसामध्ये आता आपली साखर थोडीशी कडक झालेली आहे। तर अशी साखर लिंबाच्या रसामध्ये कडक झाली तर आपल्याला ही साखर अशी चमच्याने मिक्स करायची आहे। आणि साखर मिक्स करून झाल्यानंतर ही साखर परत ताटामध्ये पसरून ठेवायची आणि हे ताट थंड हवेच्या ठिकाणी ठेवायचं आहे। तर असं आपल्याला आपली साखर जोपर्यंत या लिंबाच्या रसामध्ये पूर्णपणे ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला दररोज अशी साखर चमच्याने मिक्स करायची आणि परत हे ताट थंड हवेच्या ठिकाणी ठेवायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला आता हे ताट मी 5 ते 6 दिवसानंतर दाखवत आहे। तर तुम्ही बघू शकाल साखरेने लिंबाचा रस पूर्णपणे शोषून घेतला आणि साखर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल पूर्णपणे ड्राय झाली। ही साखर अजिबात हाताला सुद्धा चिटकत नाही। तर शरबतचं प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला अशी साखर ड्राय करून घ्यायची आहे आणि ही साखर ड्राय होण्यासाठी आपल्याला 5 ते 6 दिवस या ठिकाणी लागलेली आहे। तर आता या साखरेमध्ये आपल्याला चमचाभर मीठ टाकून घ्यायचे आणि हे मीठ या साखरेमध्ये हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता ही साखर आपल्याला ग्राइंड करायची। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेले आहे। आता या भांड्यामध्ये ड्राय झालेली साखर टाकून घ्यायची आणि त्यानंतर ही साखर छान ग्राइंड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आता आपलं प्रीमिक्स मी ग्राइंड करून घेतलं। ग्राइंड केल्यानंतर बघू शकाल एकदम छान असं आपलं प्रीमिक्स ग्राइंड झालेलं आहे। तर आता ग्राइंड केलेलं प्रीमिक्स आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि सेम पद्धतीने शिल्लक राहिलेली साखर सुद्धा आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी सेम पद्धतीने सर्व प्रीमिक्स मी ग्राइंड करून घेतले आणि ग्राइंड केल्यानंतर थोडंसं प्रीमिक्स मी वाटीमध्ये बाजूला ठेवलेलं आहे। तर या ठिकाणी आपलं फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारं लिंबू शरबतचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। शरबतचं प्रीमिक्स तयार केल्यानंतर हे प्रीमिक्स आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे। आता या प्रीमिक्सपासून आपण लिंबू शरबत कसं बनवायचे ते बघूयात। तर एका ग्लासमध्ये थंडगार असं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला तयार केलेलं लिंबू शरबतचं प्रीमिक्स 2 चमचे टाकून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रीमिक्स या पाण्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये सुद्धा
टाकून घेऊ शकता आणि त्यानंतर फक्त आपल्याला हे प्रेमिक्स असं पाण्यामध्ये मिक्स करायचे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल खूप जास्त मेहनत न घेता, खूप जास्त भांडी न भरवता आपण तयार केलेल्या लिंबू सरबतच्या प्रेमिक्स पासून फक्त 1 मिनिटामध्ये हे लिंबू सरबत तयार केलं आहे आणि खूप मस्त असं आपलं सरबत तयार होतं। तर उन्हाळ्यामध्ये असं लिंबू सरबतचं प्रीमिक्स तुम्ही नक्की बनवून ठेवा आणि हे लिंबू सरबतचं प्रीमिक्स तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता आणि हे सरबत फ्रीजशिवाय 1 वर्ष आरामात टिकते। तर तुम्हाला लिंबू सरबतचं प्रीमिक्सची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।